अमित भाई देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री आले होते. त्यांनी सांगितले की अजून केंद्राने आमच्याकडे प्रस्ताव पाठवला नाही आणि सरकार म्हणतंय मदत करते. कसं पाहता या गोष्टीकडे? राज्यानं प्रस्ताव तर त्वरित पाठवला पाहिजे आणि राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून भरीव मदत ही शेतकऱ्याला, अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना केली पाहिजे. ही वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची, त्याला पुन्हा उभे करण्याची. म्हणून मदत असली पाहिजे. पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफी जर करू शकले तर खूपच आनंद आहे का त्यामुळं हा शेतकरी पुन्हा उभं राहण्यास मदत होईल. तेव्हा मदत जी असते ती मदत असते, तिची नुकसान भरपाई नसते हे आम्हाला कळतं, परंतु ती मदतही भरीव असावी ही अपेक्षा आहे. सर, काल मुख्यमंत्री म्हणले की काटे जे मारतात त्यांच्याकडे बघतोच. कसं पाहता आपण? नाही, मी तर अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांचं. त्यांना खरं दुखणं कळालेलं आहे. एक योग्य व्यासपीठावरून ते बोललेले. महाराष्ट्रात चांगला मेसेज गेला. खूप काळजी त्यांनी घ्यावी. शेतकरी त्यांना दुवा देतील. सर, संगमनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय. सतत पाऊस पडतोय, मात्र मदत अजून पंचनामे नाही. अतिवृष्टीमुळं काही गावांचं नुकसान झालंय. या व्यतिरिक्त सतत जो पाऊस पडत राहिला त्यामुळं पिकं गेलेली ही वस्तुस्थिती आहे. 2005 आणि 2006 साली सुद्धा ही परिस्थिती होती. त्यावेळेस त्यावेळेच्या सरकारने खूप चांगली मदत केली होती. आम्हाला संगमेर तालुक्याला, आपल्या तालुक्याला सुद्धा ती अपेक्षा आहे.